या सभागृहाला महिला सदस्यांसोबतच पुरुष सदस्यांनीही आपापल्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल त्यांचेही मी विशेष आभार मानते। या निमित्तानं महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात सभागृहातील अनेक सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्त्वाचे आणि विधायक मुद्दे मांडले। त्यामुळे शासन या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करेल असं मी सभागृहाला सुरुवातीलाच आश्वस्त करते। सभापती महोदय, 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला। नारी शक्तीचा गौरव करणारा हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष प्रेरणादायी आहे। महाराष्ट्राची ही भूमी स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई यांच्यासारख्या महान स्त्रियांच्या कार्याने पावन झालेली आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण सर्वजण काम करत आहोत। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मी अत्यंत महत्त्वाची शासनाची आज घोषणा आपल्यासमोर करते आहे। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल। या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत होणारी महिलांची गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळणार आहे।